ज्या 13 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली त्या 10 ठिकाणी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि 3 ठिकाणी शिंदेचे उमेदवार आघाडीवर असल्याचं एक्झिट पोलचं म्हणणं आहे. म्हणजे ठाकरे आणि शिंदेंपैकी पसंती ठाकरेंनाच आहे. आता कोणत्या ठिकाणी कोण आघाडीवर आहे तेही पाहूयात. उत्तर पश्चिम मुंबईत शिंदे गटाचे रवींद्र बायकर आणि ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर अशी लढत झाली. एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आघाडीवर आहेत. दक्षिण मध्य मुंबईत शिंदे गटाचे राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाच्या अनिल देसाईंमध्ये सामना झाला. एक्झिट पोलनुसार शिंदे गटाचे राहुल शेवाळे आघाडीवर आहेत. दक्षिण मुंबईत शिंदे गटाच्या यामिनी जाधव आणि ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांमध्ये लढत झाली. एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाचे अरविंद सावंत आघाडीवर आहेत. कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर आहेत. एक्झिट पोलनुसार श्रीकांत शिंदे आघाडीवर आहेत. ठाण्यात शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि ठाकरे गटाचे राजन विचारेंमध्ये थेट सामना आहे. एक्झिट पोलनुसार विचारेच जिंकतील असं एक्झिट पोलचं भाकीत आहे. बुलढाण्यात शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव आणि ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकरांमध्ये खेडेकर आघाडीवर आहेत. यवतमाळ वाशिममध्ये शिंदे गटाच्या जयश्री पाटील आणि ठाकरे गटाच्या संजय देशमुखांमध्ये लढत आहे. त्यात संजय देशमुख आघाडीवर आहेत. हिंगोलीत शिंदे गटाच्या बाबूराव कदम आणि ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकरांमध्ये आष्टीकर आघाडीवर आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाच्या संदीपान भुमरे आणि ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंमध्ये लढत आहे. खैरे पुन्हा खासदार होतील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. नाशिकमध्ये शिंदे गटाच्या हेमंत गोडसे आणि ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजेंपैकी वाजे आघाडीवर आहेत. गोडसेंना धक्का बसेल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. शिर्डीत शिंदे गटाच्या सदाशिव लोखंडे आणि ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाघचौरे यांच्यात वाघचौरे आघाडीवर आहेत. मावळमध्ये शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील आमने सामने होते. इथं शिंदे गटाचे बारणे जिंकू शकतात असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. हातकणंगलेत शिंदे गटाचे धैर्यशील माने आणि ठाकरे गटाचे सत्यजित पाटलांमध्ये सत्यजित पाटील बाजी मारू शकतात असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.